वाशिम में आयोजित बास परिषद के दौरान महाराष्ट्र राज्य कृषि मूल्य आयोग के अध्यक्ष पाशा पटेल का एक बयान चर्चा का विषय बना हुआ है। पटेल ने अपने भाषण में कबूल किया कि जब आयोग की स्थापना की जा रही थी तब अध्यक्ष पद के लिए पीएचडी की शर्त रखी गई थी, लेकिन उन्होंने वो पेज ही फाड़ दिया और बाद में खुद ही उस पद पर बैठे। उनका ये बेबाक बयान अब राजनीतिक गलियारों में भी सवाल खड़े कर रहा है। वाशिम जिले में आयोजित बास परिषद के किसान चर्चा सत्र के दौरान पाशा पटेल का ये बयान सुनकर कार्यक्रम में मौजूद किसान और अधिकारी हैरान रह गए। पटेल ने मंच से कहा कि कृषि मूल्य आयोग की स्थापना के वक्त अध्यक्ष पद के लिए पीएचडी डिग्री की शर्त रखी गई थी, लेकिन उन्होंने वो पेज ही निकालकर फाड़ दिया। कृषि मूल्य आयोग मी 1100 किलोमीटर पायी चलून करून घेतलं, करून घेतलो मी आणि अध्यक्ष मीच झालोय। कमाल आहे की तुम्हाला गंमत सांगतो, तुम्हाला वाटेल की कसं झालं। भारत सरकारचं कृषी मूल्य आयोग चेअरमन कोण असते? एमएससी पीएचडी ऍग्री। कर्नाटकात तसंच झालं, एमएससी पीएचडी ऍग्री। आता महाराष्ट्रात कृषी मूल्य आयोग स्थापन करायच्या वेळेला पुन्हा एमएससी पीएचडी ऍग्री बघतील म्हणल्यावर मी तिचे अधिकारी होता म्हणलं तुझ्या पाया पडतं रे, जरा डोळे धक्कर की म्हणजे काय करू। त्यानं काय म्हणलं मला, मी तो बोंबलून तो काँग्रेसचं सरकार होतं, मी बोंबलो, मी विरोधी पक्ष सरकारने म्हणलं की आमचं सरकार पुन्हा निवडून आलं की आम्ही कृषी मूल्य लागू करू। आणि म्हणलं मग आमचं आलं तर काहीतरी होईल बघूत म्हणलो। आणि मग जे अधिकारी होता ना त्या अधिकाऱ्याला म्हणलो, ते अधिकारी म्हणला अरे आता हे आयोगाचं घटना कुठे आहे काय काय। मी म्हणलं सगळे आणतो, तू काहीच करू नको। त्याला वाटलं मी सज्ज नाही, मी घटना वगैरे आणून दिली, पण ते अध्यक्षाचं जे पान होता ना एमएससी पीएचडी ते फाडलो आणि त्याच्यात लिहिलो शेती करणारा कार्यकर्ता। त्या अधिकाऱ्याने न बघता सही केलं म्हणून माझं जमलं। कुठं अध्यक्ष असतो, कोण अध्यक्ष लई लफडे करावं लागतं बाबा। आणि हे